गडचिरोली जिल्ह्यातील जहाल माओवादी डीव्हीसीएम भीमन्ना उर्फ व्यंकटेश उर्फ शुकलाल मुतैया कुडमेथे आणि त्यांची पत्नी डीव्हीसीएम विमलका सडमेक हिच्यासह एक कमांडर, 2 पीपीसीएम व 1 एसीएम पदावरील एकूण 6 माओवाद्यांनी केले पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण। गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 40 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण। माओवादी विरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी आणि C60 अधिकारी व जवानांचा करण्यात आला सत्कार। नक्षल पीडित कुटुंबियांना धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। असंवेदनशील नवनिर्मित पोलीस स्टेशन कवंडे येथे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी भेट देऊन जवानांशी संवाद साधला। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अप्पर पोलीस महासंचालक शेरिंग दोरजे यांचा गडचिरोली जिल्हा दौरा पार पडला। शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे। त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणण्यामुळे आजपर्यंत एकूण 716 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेंडीवार, तालुका प्रतिनिधि गडचिरोली। गडचिरोली पुलिस की सफलता है। गडचिरोली पुलिस को लगातार पिछले 2 वर्षों में सफलता मिल रही है और इससे नक्सलवाद है इसको कंट्रोल करने में उनका बहुत योगदान है। जिस 6 लोगों ने आज सरेंडर किया है उसमें 2 डीवीसी हैं, एक कमांडर है, एक एसीएम है, 1 पीपीसीएम है और एक मेंबर। इनके आने से गडचिरोली में जो एक्टिव नक्सली है उनका नंबर भी कंट्रोल में है और मैं उम्मीद करती हूँ कि गडचिरोली पुलिस ऐसे ही लगातार अच्छा काम करती रहेगी, जिससे बहुत ही शीघ्र नक्सलवाद का गडचिरोली से। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।